एवढा म्हणजे कागदावर भारी वाटत नाही, परंतु सगळ्यांनी चांगला खेळ केला आणि असाच खेळ फायनल पर्यंत करायचा आहे. 69 रन्स 25 बॉल्स. प्रेशर कसं होतं, कसं काय टॅकल केलं सगळं? प्रेशर काय नव्हतं, पाठीमाग भरपूर विकेट होते, परंतु सुरुवातीला 4 रन आल्यामुळे थोडंसं आम्ही बॅकफुटवर गेलो होतो, परंतु सूरज येऊन चांगली पार्टनरशिप झाली आणि चांगला खेळ झाला. तू NB स्पोर्ट्स इव्हेंट बद्दल काय बोलशील? काय उत्साह होता? कशी वाटली मॅनेजमेंट? NB स्पोर्टचा उत्साह तर गेले 4-5 महिने NB स्पोर्टची चर्चा होती आणि NB ट्रॉफीची चर्चा होती, परंतु या ठिकाणी आल्यावरती एवढं सुंदर नियोजन आणि एकदम इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड वगैरे सगळं, मी खरंच आभार मानतो NB स्पोर्टचे. अफजल भाई असतील, सचिन सर असतील, अजून आपले संदेश सर असतील, सर्वांचा आभार मानतो. अजय आवळे सर. Thank you so much. Sir, I now request you to please hand over the prizes. NB Trophy, Mega NB Trophy. Back, Chandrakant Shet Gogavle. टी-शर्ट पण आहे ते काढ. नाही थांबा थांबा तुम्ही नका. ठीक आहे, आतमध्ये एक टी-शर्ट आहे ते काढा. आतमध्ये टी-शर्ट फ्रॉम नंद कुमार धीवार. त्याला द्या ना इथे. नको द्या असू दे, द्या असू दे. वळ कशाला घालवलं? काढून द्या, काढा पूर्ण. आहे वेळ आपल्याला. आणि हे झाल्यानंतर ना तुमचं अभिनंदन करायचं, कारण त्याचा क्वालिफाय फॉर एक सुंदर टी-शर्ट by Nand Kumar Dhiwar. Goggle from RE Contractor Group. वाह हीरो कुणाल खोंड. Power bank and smart watch from RD Contractor Group. एक सुंदर स्मार्ट वॉच, एक सुंदर पॉवर बैंक. VS Sports ची कॅप बाय संदेश पार्टे सर. मस्तच. शूज अँड स्लीव्स बाय NP स्पोर्ट्स, मल्लेश शेठ अंकलगी. Wow, what good shoes, what good sleeves. For nice batting, bat, powerful bat from NB Sports. आणि क्लास बॅटिंग केल्याबद्दल क्लास बॅट फ्रॉम NBSF, निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. फॉर एनर्जी म्हणजे अजून छान बॅटिंग कराल. फ्रूट बास्केट फ्रॉम डॉक्टर दत्तात्रय थोरात. धन्यवाद सर. कुणाल थांब, एक प्रश्न राहिला. एवढे सगळे मॅन ऑफ द मॅच चे तुला गिफ्ट्स मिळालेत, कुणाला देशील? सगळ्यांनाच देईन. मेन म्हणजे टीम मेंबर्सला आहे फळं सगळी. मग अशी फळं खाल्ल्यामुळे जरा एनर्जी आली. सकाळी आल्यावरती थोडंसं तब्येत बरी नव्हती, परंतु फळं दिले ते एवढं भारी वाटलं सकाळी. आणि मेन म्हणजे खेळाडूंना बाहेर सुद्धा जाण्याची परमिशन नाही आहे. अतिशय सुंदर नियोजन केले. खरंच हॅट्स ऑफ NB ट्रॉफी. तुला कसं वाटतंय, तुझी पुरंदर स्ट्रायकरची टीम क्वार्टर फायनल्सला गेली आहे, काहीतरी बोलायला लागेल असं नाही? खूप भारी वाटतंय आणि सर्व टीम मेंबर्स खूप भारी खेळले आणि फिल्डिंग वगैरे खूप छान केली. असेच परफॉर्मन्स पुढच्या मॅचला द्यावा अशी मी प्लेयर लोकांना. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. प्रेझेंटेशन बॉक्स साठी एवढंच. ओव्हर टू दी कमेंट्री बॉक्स. थँक्यू. शुक्रिया राजेश्वरी. सफल होने के लिए
नियम, खुद से वादा, मेहनत ज़्यादा और मजबूत इरादा। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2022। आज की दूसरे दिन का खेल। इस प्रतियोगिता में बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, अगेन एक बार फिर बॉडी लाइन की तरफ जाते हुए अंपायर की तरफ से क्या इरादा, बिल्कुल इस वक्त इशारा होता हुआ 4 रनों का। एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 वर्सेस 1 डे 2। स्वप्निल बाबू रोकड़ी स्पोर्ट फाउंडेशन बनाम विक्रम वॉरियर्स, ये मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। और ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए। वाइड बॉल का इशारा करते हुए संजय बालेराव और कल्याणी मैदान के अंदर हैं। रन संख्या 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। प्रशांत गेंदबाजी करते हुए, प्रशांत शुक्ला। स्ट्राइक रन पर बल्लेबाज अभी, एक तरफ संग्राम शिंदे। रिवर्स खेलना चाहते थे क्योंकि प्रशांत शुक्ला टप्पा खाने के बाद उनकी जो गेंदें हैं वो थोड़ी बाहर की तरफ निकलती है और राउंड विकेट एंगल बना के गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं। इस पर टैकल करने के लिए बल्लेबाज, लेकिन शॉट कुछ अच्छा नहीं था। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, अगेंस्ट द टर्न टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। बढ़ गया गेंदबाजी का प्रदर्शन प्रशांत शुक्ला द्वारा। अभी भागे बल्लेबाजी करते हुए, अभी तक इन्होंने खाता नहीं खुला। संग्राम शिंदे के बल्ले से बहुत अच्छे स्ट्रोक आए, 10 पर बल्लेबाजी कर रहे, 5 गेंदों का सामना किया है। ऊपर दूसरा प्रगति पर है। बैकफुट चले गए, बहुत बढ़िया तरीके से टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ। 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला होता, तो थोडासा उसळी घेताना पाहायला मिळाला। यावेळेचा चेंडू फलंदाजाने ओळखला आणि मिडॉलला क्षेत्ररक्षक असं दिसताक्षणी त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेला। उंची खूप होती आणि त्याच दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला चौकार जाताना पाहायला मिळाला। ऑफ स्टंप के बाहर और पीछे खिलाड़ी है, बाहरी किनारा, फ्लाइंग स्वीप का सहारा, बहुत ही बेहतरीन कैच लिया गया शफीक ने और दूसरे विकेट का पतन। अच्छी गेंदबाजी शुक्ला द्वारा। अभी बैक टू द पेवेलियन जाते हुए 4 गेंदों का सामना किया, 4 रन बना के। जे काही झेल आपण पाहिले ना आताच, असं वाटतं की प्रॅक्टिस मॅच मध्ये झेल असतो नाही का, तशा प्रकारचा झेल अगदी क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये उभा आहे, टॅप चेंडू आणि फनी मोमेंट म्हणलं तरी हरकत नाहीये। म्हणजे क्षेत्ररक्षकाने घेतलेला जो झेल होतो ना, अगदी सहज समोरच्या बाजूला आणि चांगला झेल, आणि या फटक्यावरती नाराज झालाय स्वतः अभि भांगे, मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय। मनोज, उछाल ज्यादा था टप्पा खाने के बाद। वैसे प्रशांत शुक्ला की जो गेंदबाजी है थोड़ा सा हरकत करते हैं, मतलब शरारत करते हुए गेंद जाती है विकेट कीपर की तरफ, तो यहाँ इस विकेट से थोड़ी मदद मिलती हुई, उछाल मिलता हुआ और ज़्यादा करीब से कट करने का प्रयास किया गया, इसीलिए वो भारी गेंदा लगा। और पीछे जो फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, इन्होंने कोई गलती नहीं की है। संग्राम शिंदे 10 पर खेल रहे। अभी का विकेट बहुत महत्वपूर्ण था, वो प्रशांत शुक्ला को मिला। उनका बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 14 रन और 1 विकेट। और अब जाकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार है। सचिन तेंदुलकर पैवेलियन, इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शफीक शेख प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करेंगे। नीलेश लोनकर के हाथ में गेंद है। ये बिल्कुल बल्ले का अनुनी किनारा, विकेट कीपर का सहारा। संग्राम इस महासंग्राम में जान डालना चाहते थे, लेकिन विकेट कीपर ने शानदार कैच, सूरज कोरम ने शानदार कैच लिया। एक चांगला चेंडू निलेश लोणकरचा निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय। संग्रामला सुद्धा या ठिकाणी परतावा लागले। धक्का क्रमांक या ठिकाणी जो बसला जाईल तो या ठिकाणी तिसरा फलंदाज होताना पाहायला मिळालाय। वैयक्तिक 10 धावसंख्या संग्राम शिंदेची या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळालेले। विशेष म्हणजे आता या सामन्याचं महत्त्व असं की यात जो पराभूत होणार आहे तो परतीचा प्रवास करणार आहे आणि आज निश्चितच या सामन्यामध्ये बाजीमारांना कोणता संघ ठरतोय ते आपल्याला पाहायला खूप मजा येईल। इथे चेंडू अगदी पडला, चेंडू थोडासा पॅचच्या टॉपला लागला गेला होता आणि त्यानंतर अगदी डाव्या बाजूला झेपावत कुठल्या प्रकारची चूक मात्र पाहायला मिळाली नाही ती सूरज कोरामकडून। चांगला झेल डाव्या बाजूला झेपावत या दरम्यान जो घेतलाय आणि धक्का क्रमांक या ठिकाणी बसला गेलाय तो तिसरा। 3 बाद 21। हालात कुछ अच्छे नहीं है इस वक्त बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। विक्रम वॉरियर्स और स्वप्निल बाबू रोकड़े स्पोर्ट फाउंडेशन के बीच मुकाबला चल रहा है।
ऑफ के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल किया, बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए गली पर खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल होती हुई दोनों लेने का मौका मिलेगा क्या? तीसरे के लिए वापस आएंगे, तीसरे के लिए वापस जरूर आ रहे हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। इस सतह पर देखे बारामती के 3 बल्लेबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, अच्छी क्रिकेट खेली है, तो वह उछाल को परखना होगा, लाइन लेन पर जो गेंदबाजी हो रही है उसको परखने की जरूरत है, गेंदों को रीड करना होगा और प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलने की जरूरत है, स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। 24-3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। नीलेश लोनकर गेंदबाजी कर रहे हैं, विशाल 3 पर, एक तरफ राकेश शिंदे जिन्होंने खाता नहीं खोला है। इस वक्त रक्षात्मक ढंग से जरूर खेला, कबर की तरफ गैप में खेलते हुए, और ये फुटबॉल खेल रहे हैं, खिलाड़ी फुटबॉल खेल रहे हैं। 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए वापस आएंगे, नहीं वो आएंगे, 2 रन मुकम्मल करते हुए। और शुरुआत देखिए, शुरुआत बल्लेबाज की बहुत ही बढ़िया, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया गया, ज्यादा ताकतवर शॉट नहीं था लेकिन गैप जरूर ढूंढा है। उसके बाद में थोड़ी खराब फील्डिंग एक्स्ट्रा कवर पर हुई। इस मंच पर जो महानुभाव है इस मैच का लुत्फ उठाते हुए 26-3 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो दूसरा ओवर समाप्त हुआ, तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी। दोबारा रक्षात्मक ढंग से खेलना चाहते थे, ऑन साइड पर स्क्वायर की तरफ गेंद एक बार फिर अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है। अपने फॉलोथ्रू में एक बार फिर बहुत तेजी के साथ गेंद की तरफ जाके गेंद को रोक लिया था नीलेश लोनकर ने, और उनकी कोई संभावना नहीं है। तीसरे ओवर का खेल, नीलेश भिंताड़ स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 का लुत्फ उठाते हुए आप दूसरे दिन का खेल है। दोबारा देखें तो बहुत बढ़िया तरीके से थोड़ा पीछे चले गए, शॉट के लिए जगह बनाई, फुल टॉस गेंद थी, गेंद को ड्राइव किया और हल्के हाथ से गेंद को खेल दिया था इस कपर की तरफ। 1 रन का इजाफा, 1 रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। रन संख्या 27-3 विकेट के नुकसान पर। शानदार आयोजन इस पूरे टूर्नामेंट का। इसी रफ्तार के साथ जाएंगे तो 75 रन बन सकते हैं। करंट रन रेट बिल्कुल 9.53 का है। ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने का प्रयास किया गया था, मिस टाइम स्ट्रोक है। डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, डिस्कोएल की तरफ गेंद को खेलना चाहते थे। ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल, 28 रन 3 विकेट के नुकसान पर। विक्रम वॉरियर्स इस वक्त बल्लेबाजी करते हुए। एक तरफ स्वप्निल रोकने स्पोर्ट की तरफ से नीलेश लोनकर का ओवर जिसमें कि 7 रन आए और 1 सफलता बिल्कुल अर्जित की है नीलेश लोनकर ने। हमारे साथ मनोज जुड़े हुए। मनोज जी, 3 ओवर 28 रन 3 विकेट के नुकसान पर। चांगला स्कोर आहे। 3 फलंदाज जरी बाद झाले असेल तर अगदी 9च्या सरासरीपेक्षा जास्त 9.33च्या सरासरीने अगदी धावफलक जो बनवण्यात यश आलेलं आहे। विशेष म्हणजे आता इथून पुढचं जो काही षटकं बाकी राहणार ती मात्र 5 षटकं बाकी राहतील। या 5 षटकामध्ये नाही म्हटलं तरी अजून 60-70 धावा जर आल्या तर एक मोठी धावसंख्या बनता येईल। बिल्कुल, यहाँ भी गुफ्तगू जारी रहेगा। मनोज जी हमारे साथ हैं, तो इन्होंने अनुमान लगाया है कि कम से कम यहाँ से जो स्कोर बनेगा वो फाइटिंग टोटल होना चाहिए। वो आंकड़ा बिल्कुल आपने बताया है, लेकिन विकेट फैक्टर, अगर विकेट गिरेगा तो बिल्कुल बल्लेबाजों का मनोबल भी गिरता है। ये सारे दर्शक भी देखें, इस वक्त सारे दर्शक जो है इस टूर्नामेंट का आनंद उठाते हुए, चेहरे पर मुस्कुराहट है, देखिए एंजॉय कर रही है सारे दर्शक। बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है वहाँ गेंदबाजी में परिवर्तन। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज चेतन को बुलाया गया है। एमएस धोनी पैवेलियन इनसे गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विशाल। टेनिस क्रिकेट.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। फिलहाल फ्लाइंग स्लिप, एक गली, 1 पॉइंट, स्ट्रक पर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज तैयार। ब्रॉकल में गेंद खोद के निकाला, गैप में टाइमिंग बढ़िया, शानदार स्ट्रोक, 4 रन, कड़क शॉट था ये। मैग्निफिसेंट बैटिंग, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। खुलपट टप्प्याचा चेंडू होता, दोन्ही पायांच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर षटक द्या आपल्याला पाहायला मिळाला। गॅप खूप मोठा होता लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध प्रयत्न पण केले चेंडू अडवायचा, पण प्रयत्नांना यश आलं नाही आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचला। 4 रन। अच्छी टाइमिंग बल्लेबाज की तरफ से। रन संख्या फिलहाल 32 रन 3 विकेट के नुकसान पर। ये शॉट इतना अच्छा नहीं था, टप्पा खाने के बाद उछलता, बैकफुट जाके गेंद को खेलना चाहते थे डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, पूल खेलने का प्रयास और गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं। विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए क्योंकि रफ्तार ज्यादा थी, उछाल भी ज्यादा था, उड़ान लेती भी गेंद बिल्कुल विकेट कीपर की तरफ आई और उसके बाद में फ्लाइंग स्लिप की तरफ चली गई। 33-3 विकेट के नुकसान पर। 22 का इशारा संजय बालेराव कर रहे हैं। विशाल 8 पर, राकेश शिंदे ने बनाया 3 रन। ओवर बिल्कुल यहाँ चल रहा है चौथा एनबी ट्रॉफी 2022। टप्पा ऑफ के बाहर था, अच्छी तरह से गेंद को नहीं खेल पाए बल्ले के बीचों बीच।
गेंद चलेगी गली की तरफ, 1 रन का इजाफा। इसी सिंगल के साथ स्कोर अब 34, 3 विकेट के नुकसान पर। ऑफसाइड देखिए, फील्डिंग की जमावट, फ्लाइंग स्लिप, गली, पॉइंट का खिलाड़ी बॉडी लाइन पर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी है। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए चेतन। एमएस धोनी पैवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ओ ये फुल टॉस थी, यहाँ बिलकुल मनोज मोका था अपनी बाजू खोलने के लिए। आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो की जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण। क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो। बॅट्समन फुलटॉसवरती बॉस होता आला असता. पण आता आपण पाहिले फुलटॉसवरती बॉस नव्हता आला. बिल्कुल, यहाँ एक बड़ा शॉट खेलने की जरूरत है, तैयार नहीं थे मानसिक तौर पर और शारीरिक तौर पर आपको तैयार होना पड़ता है। एक शॉट खेलते जा रहे पड़ गया गेंदबाजी मैदान के अंदर चेतन की तरफ से। 32, 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर में अगर देखें तो चौका आने के बाद अच्छा कमबैक किया चेतन ने। एक 22 के तौर पर रन है, सिंगल एक बार फिर मिलता हुआ बल्ले के साथ, बिंदी गेंद है, दोबारा लेग बाइक का इशारा हुआ। संजय भालेराव मैदान के अंदर है, एक तरफ मैं देख रहा हूँ खास करके कल्याण घोरपड़े मैदान के अंदर। ज्यादा अंदर जाके एक बार फिर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजी करने की कोशिश, बैकफुट पर बल्लेबाजी कर रहे हैं तो बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष मैदान के अंदर जारी। लेग बाइक का इशारा, ओवर यहां समाप्त हुए 4। इस ओवर में 5 रन, 36, 3 विकेट के नुकसान पर। विक्रम वॉरियर्स मनोज जी हमारे साथ यहाँ चर्चा करने के लिए है, यहाँ गुफ्तगू जारी रहेगा। एक पड़ाव, पहला पड़ाव समाप्त हुआ, इस पड़ाव के बारे में क्या कहेंगे जिस तरह से स्कोरबोर्ड पर रन लग चुके हैं? यावेळी चालक थोडासा खाली आलाय. म्हणजे याच्या अगोदरच्या षटकामध्ये 3 षटकामध्ये जर अगदी आपण पाहिलं 28 धावा ज्या होत्या आणि आता जर अगदी आपण पाहिलं तर 9च्या स्तरातून 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात फक्त 5 धावा निश्चितच आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुरुवात संग्राम शिंदेने केली होती, 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या. महेशने मात्र 3 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या. अभिनय 4 चेंडू 4 धावा बनवल्या. राकेश शिंदे आणि विशाल ही जोडी अनुक्रमे 4 आणि 8 वरती नावाद असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एक सुंदर असा व्ह्यू जर अगदी आपण पाहिला ना, जो दिसतोय अप्रतिम आहे. थँक्यू tenniscricket.in मनापासून संतोष नाणेकर आणि त्याच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद. बहुत ही अच्छा काम बिल्कुल संतोष नानेकर उनकी टीम कर रही है। tenniscricket.in गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, उड़ाया आसमान की तरफ, बहुत खूबसूरत गेंद बाउंड्री लाइन के बाहर बिल्कुल जाएगी और रडार में गेंद थी, पाले में गेंद थी, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल गेंदबाज तैयार है निलेश लोनकर। ये अच्छी गेंद थी, गति का इस्तेमाल करते हुए गेंद को स्टीयर करना चाहते थे, थर्डमैन क्षेत्र की तरफ लेट खेलना चाहते थे, लेकिन लोनकर साहब भी एक बार फिर मंजे में गए गेंदबाज है। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर बिंदी। क्या फिलहाल देखे तो स्कोर बोर्ड 42, 3 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही गेंद। ये थोड़ा अलग है, कारगर है, जैसे कि भारतीय टीम के लिए सूर्या बल्लेबाजी कर रहे हैं, उसी तरह से राकेश शिंदे ने इस गेंद को भेज दिया पीछे, विकेट कीपर के पीछे 4 रनों के लिए। बढ़िया गेंदबाजी जरूर कर रहे, लेकिन ये शॉट देखिए, बहुत बढ़िया तरीके से विकेट कीपर के ऊपर से गेंद को खेल दिया है। शानदार बल्लेबाजी, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर राकेश शिंदे द्वारा। चौथे ओवर में जो प्रेशर था वो थोड़ा सा कम हो गया। इस बार आसमान की तरफ गेंद जाते हुए पीछे खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर, गेंद के नीचे तो आ रहे हैं लेकिन कोई फायदा नहीं है। गेंद बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए। आज राकेश शिंदे का इंजन गर्म है, मैग्निफिसेंट बैटिंग। एक सूर्यप्रकाशचा षटकार निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. निलेश लोणकर वरती राकेशने केले जे आक्रमण आहे ना, एक षटकार पहिल्या चेंडूवरती निश्चितप्रमाणे खेळला. सेंसिबल क्रिकेट, खराब फील्डिंग, गेंद ट्रैवल, पीछे जा रहे, बाउंड्री की तरफ पीछा कर रहे, गेंद नहीं रुकने वाली है। पहले ताकत, अब एक बार फिर नजाकत, बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। एक चांगला प्रकारचा चेंडू परत टाकला होता, फुलटस होता, हळूहळूपणे मात्र त्याला टॅप केलं, तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं.
आणि हे जे क्षेत्ररक्षण खराब, मी सकाळी सुद्धा अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता क्षेत्ररक्षणाबाबत, क्षेत्ररक्षकांच्या बाबत. तुम्ही जेवढ्या धावा क्षेत्ररक्षणामध्ये वाचवणार तेवढं प्रेशर फलंदाजांवर कमी राहील. तुमचं क्षेत्ररक्षण खराब झालं, तुमचा संघ अडचणीत राहणार. इथं 4 धावा आल्यात. ऑफ स्टंप के बाहर किए थे, थोड़ा एक्साइट हुए थे. कॉन्फिडेंस किसी भी खेल में बिल्कुल जान डालता है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस है ना तो बिल्कुल वो जान लेता है. इस ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. बिल्कुल हमारे स्कोर अक्षय हमें बता रहे 20 रन आए. एक अच्छा ओवर, और 5 ओवर के बाद 56 और 4 ओवर के बाद 36, मतलब बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर राकेश शिंदे द्वारा. राकेश शिंदे 24 पर खेल रहे हैं. मनोज जी, जिस तरह से ये ओवर आया, अभी मुझे लग रहा है कि मोमेंटम फिलहाल दोबारा जा रहा है बल्लेबाजों की तरफ. जब भी कोई सुनामी आती है तब पेड़ की पत्ती भी नहीं हिलती. वातावरण अगदी शांत आहे. झाडांच्या पानांकडे लक्ष जर टाकलं गेलं, कुठल्याही पानांची हालचाल होताना पाहायला मिळत नाही. पण इथं तेच वातावरण आहे. कदाचित पहिल्या 4 षटकांसाठी वातावरण शांत होतं आणि एक सुनामीच्या रूपाने आता राकेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळतोय. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं गेलं की राकेशचं इंजिन निश्चितप्रमाणे गरम आहे. मला वाटतं ही रेल्वे राजधानी एक्सप्रेस असावी. मेट्रो सारखी मात्र सुसाट सुटली आहे. जबरदस्त कामगिरी. छोटे बच्चे निश्चितप्रमाणे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले होते. तर त्यांच्या ढंगात निश्चितप्रमाणे इथे क्रिकेटचा अंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा छोट्या मुलांचं मनापासून एनबी ट्रॉफीमध्ये स्वागत आहे. और टेनिस क्रिकेट .in का कैमरा कहाँ कहाँ नहीं जा रहा. ये देखिए एक बार फिर ये दोनों बाप और बेटा है और बोल रहे बहुत खूबसूरत ये टूर्नामेंट है. मामा भांजे भी हो सकते हैं, कोई भी हो सकता है. रिश्ता अलग हो सकता है, लेकिन क्रिकेट के साथ अलग रिश्ता नहीं हो सकता. उड़ाया आसमान की तरफ, बहुत खूबसूरत और बहुत शानदार बल्लेबाजी. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. गेंद बॉडी के बाद 6 रन. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. राजू का डिगे का स्वागत. देखिए पहले से बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर खड़े थे, ब्रॉकल में जाने की कोशिश, हेलीकॉप्टर को उड़ाया दर्शक दीर्घा में भेजते हुए, और बढ़िया तरीके से अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर विशाल गुंजाल और राकेश शिंदे द्वारा. और दोनों बल्लेबाज सेंसिबल क्रिकेट खेल रहे, बुद्धिमानी वाले क्रिकेट खेलते हुए मैदान के अंदर. बड़ा मंच है और बड़े मंच पर आज अच्छा प्रदर्शन बल्लेबाजों की तरफ से होता हुआ. इस गेंद को खेलना चाहते थे डीप स्क्वायर लेग की तरफ, या एक बार फिर मिड विकेट क्षेत्र में अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. चौथे ओवर में बांध कर रखा गेंदबाजों ने, लेकिन 5वें और 6ठे ओवर में रन बन रहे हैं. ये अच्छे संकेत है विक्रम वारिस के लिए. स्वप्निल बाबू रोकड़े और विक्रम वारिस के बीच आज के दिन का क्रूशियल मुकाबला चल रहा है. दिलेश भिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. ये भी शॉट बहुत अच्छा है, लेकिन खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद. बॉलर के सर के ऊपर से खेलने की कोशिश की. खिलाड़ी लॉन्ग अप पर मौजूद है. बढ़िया फील्डिंग का मुजाहरा. 65 रन 3 विकेट के नुकसान पर. 65 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 6ठा ओवर प्रगति पर है. 3 गेंदों में 9 रन आए हैं. तो बल्लेबाज गेंदबाज के ऊपर दबाव बनाने की कोशिश कर रहे हैं. एक बार फिर अलग शॉट कर खेलने की कोशिश. फैंसी क्रिकेट खेलने का प्रयास किया गया और उसमें आपका विकेट गिर चुका है. राकेश शिंदे यहाँ बैक टू द पेबल जाते हुए. मनोज, मैं आपकी तरफ आ रहा हूँ. ये शॉट क्या इसकी जरूरत थी? क्या इससे एक बार विपक्षी टीम का ज्यादा फायदा होगा? और आपने बल्लेबाज के तौर पर बहुत बड़ा नुकसान किया है. एक चांगला सेट झालेला फलंदाज होता. त्यानंतर अगदी आपण पाहिले आडवे तिडवे फटके घालण्याचा प्रयत्न करत होता. चला सरळ बॅटने धावा येत होत्या, परंतु त्यातल्या त्यात अगदी फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या दिशेने जास्तीत जास्त फटके घालण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु इथे चेंडू बॅटवरती नाही आला. इथे चेंडू बॅटला फक्त थोडासा स्पर्श करून निघून गेला. यष्टीरक्षक अगदी हुशारच आहे, त्यांनी आपलं काम तमाम केलं आणि फलंदाज बाद झाला. मनोज, एक सवाल मेरे मन में खल रहा है. कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा? उसी तरह से आपने ये शॉट क्यों खेला? 24 पर आप खेल रहे हैं और आप दिल स्कूप करने की कोशिश कर रहे थे, तो कोई जरूरत नहीं थी. मोमेंटम आपके पास था और प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है. अब यहाँ एक अच्छी साझेदारी बन रही थी. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आप खेल के रन बना सकते थे. आंखें जम चुकी थी, उसी वक्त आपने बहुत खराब शॉट खेला है. इस वक्त 1 रन तो जरूर मिलेगा. टाइमिंग तो नहीं कर पाए. दीप स्क्वेयर की तरफ पटारे हैं. 1 रन के साथ रन संख्या फिलहाल स्कोर अब जा पहुंचा 66, 4 विकेट के नुकसान पर. और एक तरफ मैं समझ सकता हूँ कि धनंजय भिंताड़े बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, फॉर्म में खिलाड़ी. पिछले मैच में अच्छा प्रदर्शन इन्होंने जरूर किया, लेकिन जो फॉर्म में खिलाड़ी उसको एक बार फिर आगे स्कोरबोर्ड को लेके जाना था. ये सारे दर्शक बहुत खुश. देखिए एक बार फिर आपके स्क्रीन पर है. अच्छा टूर्नामेंट चल रहा है, थम्स अप कर रहे हैं.
उनके साथ सचिन भी है, सचिन जी भी बैठे हुए हैं। ये राकेश के सारे दोस्त। स्ट्रोक बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए अलॉन्ग द कारपेट, गेंद बिल्कुल इस पर जा रहे लॉन्ग ऑफ क्षेत्र में सिंगल के साथ। छठे ओवर में 67 4 विकेट के नुकसान पर विक्रम वॉरियर्स की टीम। मनोज जी मैं आपकी तरफ आ रहा हूँ। 6 ओवर 67 4 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल अभी भी बीच मैदान पर आप जरूर देखेंगे और इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर चल रहा है। नीलेश विंताड़े, स्पोर्ट फाउंडेशन प्रेसिडेंट, एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। गुप्तगू यहाँ भी जारी रहेगा, क्या कहना है? 12 गेंदे, कितने रन बनने चाहिए? धनंजय भिंतडे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं 20+ कदाचित होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. जर धनंजय भिंताडे जे काही 12 चेंडू आता बाकी त्यातले धनंजय भिंताडे स्ट्राईक वरती किती वेळा तो हे आपल्याला पाहिजे. आता तो पहिल्या चेंडूला ऑस्ट्रेकच्या बाजूला आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी जो घेतला गेलाय, पण समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतो धनंजय भिंताडेच्या समवेत अगदी आपण पाहिलं विशाल गुंजाळ आहे, त्याने सुद्धा चांगलीच फलंदाजी केली. 10 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या आहेत. पण टेनिस क्रिकेट विश्वाचा जर अंदाज जर घेतला 200चा स्ट्राईक रेट ज्या फलंदाजाचा तो फलंदाज चांगल्या यादीमध्ये गणला जातो. बॉल टू रन जर ज्या फलंदाजाचे आहे ना त्याला चला जेमतेम फलंदाज समजला जातो. तुम्ही चांगले फलंदाज आहे ना तुमचा स्ट्राईक रेट 200+ पाहिजे. यू आर एब्सोल्युटली राइट, क्योंकि 8 ओवर का मैच 20 ओवर का मैच है जिसमें स्ट्राइक रेट देखा जाएगा. गेंद को कट करने का प्रयास किया गया, बहुत अच्छी गेंदबाजी. यहाँ एक बार फिर क्या विकेट मिलेगा और स्ट्राइकर एंड के बल्लेबाज अंपायर की उंगली खड़ी होती हुई, मतलब एक बार फिर बल्लेबाज को जाना पड़ेगा. इंपॉर्टेंट समय पर क्रूशियल मैच है. मनोज, इंपॉर्टेंट विकेट मिल गया है. विशाल गुंजाळ बाद झालाय. धनंजय भिंताडे नॉनस्ट्राईकच्याच बाजूला राहणार आहे, कारण एकमेकांना क्रॉस निश्चितप्रमाणे करू शकले नव्हते. परंतु जे काही स्ट्रॅटेजी वापरली गेली होती की चला धनंजय भिंताडे स्ट्राईकला आणायचं, विशाल आजारी बाद झाला तर नरसिंग पारंपल्य मैदानाच्या आतमध्ये येणार होता. आज एक कधी कधी काही गोष्टी म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवरायांचा काळ जर आठवला गेला तर काही गोष्टी तहातून विजय मिळवलेला आहे. काही गोष्टी जर अगदी आपण पाहिल्या तर ह्या मिळवण्यासाठी मात्र काही ठिकाणी माघार पण घ्यावी लागली. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं तर काही ठिकाणी थोडं भारताने आक्रमण सुद्धा केले, काही ठिकाणी गनिमी कावाचा वापर केलेला आहे. इथं थोडीशी माघार घेतली होती. का फलंदाज जर एक बाद झाला तर काही हरकत नाही, पण नवीन फलंदाज तितकाच आक्रमक असणार आहे. नरसिंग मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि 2 फलंदाज पुणेकरांसाठी निश्चितप्रमाणे नवीन नाहीये, नरसिंग पालमपल्ले आणि धनंजय भिंताडे. और मनोज, दोनों आक्रामक बल्लेबाज हैं, सब लोग जानते हैं. लेकिन जो सेट आपके जो बल्लेबाज थे जिन्होंने रफ्तार को बढ़ाया था, मोमेंटम आपकी तरफ एक बार फिर लेके आए थे, वो दोनों बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. देखिए कितनी बहुत महत्वपूर्ण ये विकेट थी. बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. गुंजाल पाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर पीछा कर रहे हैं. आउटफील्ड बहुत तेज है और गेंद बॉडी लाइन की तरफ ट्रैवल होती हुई 2 रन जरूर मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर. ये गेंद बल्ले के बीचों बीच तो नहीं आई थी. 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 69, 69 for 5. ये जो मैच है, इस मुकाबले की बात करें तो स्वप्निल भाऊ रोकड़े स्पोर्ट फाउंडेशन और विक्रम वॉरियर्स के बीच चल रहा है. विक्रम वॉरियर्स 69 5 विकेट के नुकसान पर 7वें ओवर का खेल है. मैदान के अंदर चर्चा जारी है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. हमारे साथ मनोज जी हैं चर्चा करने के लिए. अभी भी आपके पास 10 गेंदें शेष है. शेवटचे 10 चेंडू दरम्यान बाकी आहेत. पाहूया समोरच्या बाजूला आता नरसिंग पालमपल्ले मात्र तयार आहे. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे काफी ऑफ टाइम के बाहर. और कल्याण घोरपड़े जिन्होंने भारत और पाकिस्तान का मैच जब शारजा में हुआ था टेनिस क्रिकेट का, उसी वक्त अंपायरिंग की थी, वही अंपायर मैदान के अंदर कल्याण घोरपड़े. संजय भालेराव भी बहुत ही जबरदस्त जो कि अंपायर रहे हैं, एक खिलाड़ी भी रहे हैं, केदार जाधव के साथ खेल चुके हैं. ओ हेलीकॉप्टर उड़ गया, दर्शक दीर्घा में जाता हुआ. क्या जबरदस्त स्ट्रोक है, पूरे टूर्नामेंट का बेहतरीन और शानदार छक्का. एक जबरदस्त फटका निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला आहे, जो शफिक वरती आक्रमण केलं गेलंय. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून आलेला आहे सूर्यप्रकाशचा षटकार आहे. नरसिंगच्या बॅट मधून माफ करा, एक सुरेख प्रकारचा निश्चितप्रमाणे एक फटका इथं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नरसिंग खूप जबरदस्त कामगिरी करतोय. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शफीक शेख. बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन थी. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था. इस वक्त गेंद की तरफ नहीं थे बल्लेबाज, आगे खेलना है, कट करना है, थोड़ा दुविधा में रहे. इससे पहले एक बार फिर वो गेंद थी, उसके ऊपर जो प्रहार हुआ वो जबरदस्त स्ट्रोक था. नरसिंह भी कमाल के खिलाड़ी हैं,
रन संख्या 76, 5 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर है। एक फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी मौजूद, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है। ताकत का इस्तेमाल करते हैं लेकिन खिलाड़ी मौजूद मैदान के अंदर। एक तेरी एक मेरी और नरसिंह की विकेट गिरी है मिड विकेट पर। अच्छा कैच। वसीमने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. सीमारेषेच्या अगदी जवळपास उभं राहत थोडंसं स्वतःला अगदी बॅलन्स करत घेतलेला अप्रतिम झेल. ज्या फलंदाजाने याच्या अगोदर एक षटकार खेळला होता त्याच फलंदाजाला बाद करणं म्हणजे गोलंदाजीच्या डोक्यामध्ये जी सूत्र चालू असतात ना त्या सूत्रानुसार गेम प्लॅन केला आणि मात्र इथे शफीकला यश मिळताना पाहायला मिळालं. नरसिंह बाद झालाय. आपने बिल्कुल सही कहा कि वो गेम प्लान था, खास करके बल्लेबाज के खिलाफ क्या रणनीति थी वो बिल्कुल अपने अपनाई ही है और योजना के अनुसार काम करना बहुत जरूरी होता है। शफीक क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए अच्छी गेंदबाजी, पहले थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा, उसके बाद में थोड़ा सा गेंद को मिडल ऑफ स्टंप के अंदर रखने की कोशिश की। उस वक्त वो ताकत का इस्तेमाल किया था बल्लेबाज नरसिंह ने। तो नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं शफीक अली खान, धनंजय बिंताड़े एक पर बल्लेबाजी करते हुए। विकेट गिरने के बाद देखिए अब प्रेशर बल्लेबाजों के ऊपर आता हुआ। 76, 6 विकेट के नुकसान पर। टप्पा खाने के बाद उछाल है, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन शफीक द्वारा, अच्छा कमबैक किया। 7 ओवर का खेल, 76, 6 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 10.86 का है। इस रफ्तार के साथ अगर रन बनते हैं तो बिल्कुल आंकड़ा आपको दिखाई देगा 86। और tenniscricket.in के माध्यम से बहुत सारे अच्छे अपडेट आप देख रहे हैं। एनबी ट्रॉफी 2022 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन। लकी ड्रॉ बिल्कुल थोड़ी देर के बाद होने वाला है और वो 5 ऐसे भाग्यवान विजेता होंगे जिनके लिए एक ब्रांडेड एनबी कैप मिलने वाली है। शेवटचं निश्चित प्रमाण अगदी आपण पाहूया. आता षटक मैदानाच्या मध्ये सुरू होईल. शफीक शेखने 2 षटकं टाकली, 2 फलंदाज बाद केले, 15 धावा खर्च केल्यात. आता शेवटच्या षटकासाठी इथं राजू दिघेला परत एकदा पाचारण केलं, ज्यांनी पहिल्या षटकात 1 फलंदाज बाद करत 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 76 for 6 आफ्टर 7 ओवर। राजू डिगे गेंदबाजी करने के लिए फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। एमएस धोनी पैवेलियन एंड से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज धनंजय। पिछले मैच में बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की थी। फिलहाल इस मुकाबले में ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला। ये देखिए अभी 5 गेंदों का खेल है और आपने केवल 2 गेंदों का सामना किया। आपके प्रमुख बल्लेबाज, इनफॉर्म बल्लेबाज अगर 5 या 6 गेंदें खेल रहे हैं तो मेरे हिसाब से ये अच्छी रणनीति नहीं है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। राजू डिगे अपने बॉलिंग मार्ग पर दूसरा ओवर डाल रहे हैं। स्ट्रोक अच्छा सुंदर तरीके से गेंद को कहते हैं लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। एक समोरच्या बाजूला सूर्यप्रकाशचा चौकार. आउटफील्ड आपण पाहतो की इच्छेप्रमाणे थोडीशी जी काही तेज आहे समंदर हरकत नाही. चेंडू पडल्यानंतर उसळी पण खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचा हात खूप उंच होता पण त्याच्या हातावरून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 रन. और बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से धनंजय बिंदाडे बल्लेबाजी कर सकते हैं। ये बताते हुए ऑन साइड पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है। फुल टॉस गेंद और उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए खिलाड़ी है लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने। दर्शन स्ट्रोक का बल्लेबाज धनंजय का। खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देते हुए सीमारेखे के बाहर 6 रन केले. षटकार येताना पाहायला मिळालाय. 86 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. राजू दिघेवरती आक्रमण खूप जोरदार करतोय धनंजय भिंताडे. और मनोज इसलिए खास करके धनंजय के लिए ज्यादा मौका मिलना चाहिए था। कम गेंदें वो खेल रहे हैं। अभी देखिए कम गेंदों में स्ट्राइक रेट इनका अच्छा है। रन संख्या 86, 6 विकेट के नुकसान पर। ये करो या मरो वाला मैच है, डू और डाई वाला मैच है। डू और डाई करना पड़ेगा अप्लाई। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजू डिगे। ओ भी अच्छी गेंद थी, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर थी। सफल हुए थे बल्लेबाज, क्रीज के गहराई में थे। ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलने का प्रयास और टप्पा खाने के बाद गेंद ज्यादा ऊपर नहीं आई। ये ओवर देखिए बिंदी गेंद, उसके बाद में चौका छक्का, बिंदी गेंद बिल्कुल छठे स्टंप की तरफ आए थे और गेंद को ऑन साइड की तरफ एक बार फिर बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। अच्छी गेंद राजू डिगे द्वारा।
यहाँ ब्रॉकोल में गेंद बहुत सुंदर तरीके से खेलते हुए खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है धनंजय के बल्ले से, और एक शानदार स्ट्रोक, 4 रन। परत एकदा पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर अगदी आपण पाहिलं चेंडू फ्लिक केला, मिड विकेटला चेंडू खेळला आणि याच चौकाराची रुपाडी मात्र धावफलक अजूनही बळकट करण्याचं काम या दरम्यान जे केलं जाते. कालपर्यंत अगदी आपण पाहिलं आपल्याला 70-80 धावा खूप वाटायच्या. आज या मैदानावरती 100 धावसंख्येचा टप्पा निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. आता धावसंख्या 90 आहे. फुल टॉस, गेंद बहुत ऊपर चढ़ गई है, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई थी, खिलाड़ी गेंद के नीचे, और शानदार कैच बाउंड्री लाइन पर लिया गया. और आज इस मुकाबले में धनंजय की पारी समाप्त, 15 रन बनाए 6 गेंदों का सामना करते हुए, रन संख्या 90 रन, 6 विकेट के नुकसान पर. लक्ष्य की बात करें तो यह मुकाबला जीतने के लिए सुप्रीम रोकड़ स्पोर्ट फाउंडेशन को चाहिए 91 रन. अब जाकर यह इंपॉर्टेंट दूसरी पारी है. मनोज बेल्लेकर हमारे साथ जुड़े हुए हैं. अब इस मुकाबले में क्या होगा, ये क्या, और किस तरह से मैच आगे बढ़ेगा, और इस मैच की जो इंटरेस्टिंग दूसरे पड़ाव की कहानी बताने के लिए हमारे साथ जुड़ने वाले हैं. तो आखिरी गेंद पर विकेट, अच्छा कैच, शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर, और एक छोटी इंपैक्टफुल इनिंग अपने धनंजय भिंताड़ी के देखी है. मनोज, क्या ज्यादा गेंदें खेलने का मौका धनंजय को देना चाहिए था इस इनिंग में? 7 चेंडू खेळलाय तो आणि तो शेवटच्या 12 चेंडूंसाठी आला होता आणि विशेष म्हणजे तो 7 चेंडू खेळलाय. चेंडू खूप चांगल्या प्रमाणात त्याच्या वाटेला आलेत. 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पण त्याला पडलेले 1-2 चेंडू जे आहेत ना, हे जे डॉट जात आहेत ना, थोडंसं त्या धावा येणं गरजेचं होतं. अब जाकर टोटल की बात करें तो बिल्कुल अब महेश जिन्होंने आज 4 रन बनाए, संग्राम के लिए स्टार्ट अच्छा हुआ था, 10 रन बनाए, अभी 4 रन. राकेश शिंदे ने बहुत ज़बरदस्त स्टार्ट किया था, 24 रन बनाए 12 गेंदों का सामना करते हुए. विशाल के 18 रन, उसके बाद में धनंजय ने बहुत ही ज़बरदस्त फिनिश किया, 15 रन बनाए 7 गेंदों का सामना करते हुए. नरसिंह ने एक छोटी पारी के लिए 8 रनों की, और सईफ अली खान को ज़्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला. गेंदबाजों के बारे में चर्चा करेंगे एक बार फिर. गेंदबाजी, शफीक शेख 2 ओवर 15 रन 2 विकेट, बहुत अच्छा इकॉनमी रहा. प्रशांत शुक्ला 1 ओवर 14 रन महंगे साबित हुए. नीलेश लोनकर 2 ओवर 27, ये भी महंगे साबित हुए, 1 विकेट इनको मिला है. चेतन 1 ओवर 5 रन, अच्छी गेंदबाजी इन्होंने की है. राजू के 2 ओवर में 25 रन और 255 को मिलते हुए. कुल मिलाकर 8 ओवर 7 अतिरिक्त रन है, 90 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. दूसरा पड़ाव बहुत महत्वपूर्ण है, क्या ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे, या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे. ये इंटरेस्टिंग और दिलचस्प कहानी सुनिए. यहाँ हमारे साथ हमारे काबिल दोस्त जुड़ चुके हैं, मनोज बेल्लेकर. तो वह चलते हैं मनोज की तरफ. थँक्यू प्रशांत सर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता सामना क्रमांक 4 या दरम्यान जो सुरू आहे. लकी ड्रॉ या ठिकाणी जो करायचा आहे, तर मी विनंती करेल सुमित सर, चलिए. लकी ड्रॉ आपल्याला करायचा आहे आणि त्या लकी ड्रॉ मध्ये असणाऱ्या 5 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे NB कॅप. आणि त्या ब्रँड आहेत, विशेष म्हणजे एक चांगल्या कॅप निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत जे पोहोचल्या जाणार आहेत.
चंद्रकांत शेठ गोगावले यांच्या हस्ते होणार आहे हा लकी ड्रॉ आणि 5 लकी विनर्सला मिळणार आहे NB ट्रॉफीची ब्रँडेड कॅप. लेट्स सी युअर लक. पहिली चिठ्ठी जिशान शेख यांनी कृपया मंचावर यायचंय. जिशान शेख. शुभम गोगावले यांनी कृपया मंचावर यायचंय. शुभम डोळसकर. दोन्ही शुभमनी मंचावर यायचंय. शुभम डोळसकर. लक्ष्मण बावधने यांनी पण मंचावर यायचंय. आदित्य क्षीरसागर यांनी सुद्धा मंचावरती यायचंय. मॅच सुरू करा. मॅच कमरुद्दीन गोलंदाजी मार्गावरती अगदी आपण पाहतोय. सौरभ दळवी आणि सतीश पठारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला झुकून दिलं होतं. चेंडू काय अडवू शकला नाहीये. चेंडू पोचेल मात्र डीप थर्डमॅनला. सीमारेषेच्या बाहेर आहे. NB ट्रॉफीचा तारार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. आदित्य क्षीरसागर. शुभम डोळसकर. लक्ष्मण बावधने. शुभम गोगावले. झिशान शेख यांनी कृपया मंचावर यायचं. पळत पळत यायचंय. एक सिंगलचीवर पण दाबलं 5. टार्गेट 91. 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार असेल. प्रत्येकदा कमरुद्दीन. हा चेंडू सुरेख. सतीश पठारे साडेनिशे प्रमाणे हा चेंडू अतिशय दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. शुभम डोळसकर यांना मिळते NB ट्रॉफीची ब्रँडेड कॅप. चंदूशेठ गोगावले यांच्या हस्ते. जिशान शेखना मिळते NB ट्रॉफीची ब्रँडेड कॅप. विजूभाऊ ढेरे यांच्या हस्ते. ओके. हा पुढचे लकी ड्रॉ विनर्स त्यांनी प्लीज मंचावर यायचं आहे. दोन धावा ज्या सतीशच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळेल. लक्ष्मण बावधने. आदित्य क्षीरसागर. शुभम गोगावले यांनी प्लीज मंचावर यायचंय. तर षटक क्रमांक अगदी आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी जे आहे ते
आपण पुन्हा एकदा लकी ड्रॉ करतोय आणि 3 लकी ड्रॉ विनर्सचं नाव आहे विपुल सिताप, ओमकार गायकवाड, चैतन्य इंगळे. चैतन्य इंगळे, ओमकार गायकवाड, विपुल सिताप यांनी कृपया करून मंचावरती यायचंय. समीर जगताप आलाय नवीन गोलंदाज. एक सिंगल, दुहेऱ्यांका धावफलक 10, 91 धावसंख्येचा पाठलाग. पलीकडच्या बाजूला अगदी लकी ड्रॉ खास प्रेक्षकांसाठी जो आहे, जेवढे ऑडियन्स येत आहे त्या ऑडियन्ससाठी मात्र ही आनंदाची बाब की एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेसाठी खेळायला आलातच, पण जाताना तुमचं नशीब उजळणार की नाही ते सुद्धा पाहिजे. तुमची नावं तुम्ही द्यायची, ती नावं एकाला बॉक्समध्ये टाकले जातील. त्यातले लकी मेंबर्स 5 सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 टाइम 3 वेळेस लकी ड्रॉ आपण करणार आहे. म्हणजे सकाळी एकदा, दुपारी आणि संध्याकाळी एकदा. चेंडू सुरेख अगदी खेळला जातोय. एक सिंगल परत एकदा आली. धावफलकावर धावा संख्या 11, 1 और 11. क्या आवाज आहे. समालोचक शंकर पवार फ्रॉम सोलापूर यांच्याकडून आपल्या एनव्ही ट्रॉफीतील स्पर्धेतील सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना व समालोचकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू शंकर पवार सर. आपलंही मनापासून अडकणी समालोचक मंडळीच्या वतीने आणि एनव्ही ट्रॉफीच्या वतीने आपलं मनापासून अडकणी स्वागत आहे. सूर्यप्रकाशचा फटका आहे. चेंडू हवे, तिथे जेल सुटला. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. धावा फलकावरती धावा संख्या अगदी आपण पाहूया. इथे जीवनदान मिळतंय ते सौरभ दळवीला. एक सिंगल आली. धावा संख्या 12 आहे. पुढ्यामध्ये चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी सोपा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निश्चितच क्रिकेट म्हटलं तिथं कधी कधी सोप्या गोष्टी अवघड होतात आणि अवघड गोष्टी कधी कधी सोप्या होतात. यालाच तर क्रिकेट म्हणतात. सतीश पटरेसाठी हा चेंडू आहे. चेंडू मात्र पोहोचला जायन्स लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्याकडून सुद्धा क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि इथे महेश नांदगुडे तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. धावा फलकावरती धावा संख्या परत एकदा 2 ने पुढे जाईल. संघाची धावा संख्या जी आहे ती 14 धावा. दोन्ही संघ जर अगदी आपण पाहिले, एका बाजूला विक्रम वॉरियर्स आणि एका बाजूला स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन आहे. दोन्ही संघांमधून असं आपण नेहमी पाहिले, दोन्ही संघांकडे इथे क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. असं नाही की फक्त एकाच संघाकडून क्षेत्ररक्षण, दोन्हीकडून क्षेत्ररक्षण खराब झाले. एक सूर्यप्रकाशचा जेल नर्सिंग या दरम्यान घेताना पाहायला मिळालंय आणि क्रिकेट मधलं वादळी वारे, त्याचं नाव आहे सतीश पटारे, तो मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. चौदा अंकावरती पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय, तो सतीश पठारेच्या रूपाने. आता सौरभ दळवी आणि त्याच्या जोडीला आलेले नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती शफिक शेखला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विक्रम वॉरियर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान अगदी व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक मान्यवर अगदी जोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चंदू सर, मला वाटतं हा फक्त एक थोडासा प्रयत्न आहे एनबी ट्रॉफीच्या आयोजकांचा, पण जसजसे दिवस पुढे जातील ना, मला असं वाटतं की इथे ऑर्गनायझर कमिटीला खूप त्रास सहन करावा लागणार नाही. यांच्या पाठीमागे गर्दी राहील. सर, आम्हाला संधी द्या. एक पाहण्याचा दृष्टिकोनच या एनबी ट्रॉफीकडे मात्र वेगळा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचाकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते. अपील पूर्णपणे फेटाळून लावलं जाईल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक संपलं जाते ते आता दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावा संख्या जी आहे ती आहे 1 बाद 14 धावा. या ठिकाणी संजय
मटाले आमच्या बेल्ल्या गावचा जो मित्रपरिवार आहे, संजय मटाले यांच्या वतीने माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मनोज सर खूप छान समालोचन चालू आहे. खूप खूप धन्यवाद संजय मटाले फ्रॉम बेल्ले जुन्नर. थँक्यू संजय सर, तुमचंही एनबी ट्रॉफीमध्ये मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि थँक्यू संतोषजी नाणेकर. कमेंट ज्या आहेत ना, ह्या कमेंट्स ज्या येतात ऑनलाईन त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून आहे, ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. टेनिसक्रिकेट.in अर्थातच नाव आहे संतोषजी नाणेकर आणि ज्यांना आता शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं नाव आहे मनोज बेल्लेकर. आणि ही क्रिकेटची स्पर्धा पाहून इथला जो प्रेक्षक खुश झालाय हा सगळा आहे आमचा मानाचा पुणेकर. त्यांचे मनापासून स्वागत. आणि विशेष म्हणजे मी कालच ही गोष्ट सांगितली सचिन भाऊ, 10 कॅमेराचा सेटअप जो लावला गेलेला आहे आणि निलेश दादांच्या आग्रह खातीर संतोषजी नाणेकर यांनी मात्र आज सेटअप निश्चितप्रमाणे इथपर्यंत आणला, पण कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता इथे संतोष नाणेकर सरांचं एक जबरदस्त कामकाज आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र सुरे टाकला जाईल. कमरुद्दीन परत येतो गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणि धनंजय बापू संदेश सर अजून एक गोष्ट सांगेल की पहिली महाराष्ट्रातील किंवा भारतातली क्रिकेटची स्पर्धाची जो ऑक्शनच्या माध्यमातून झाल्यानंतर सुद्धा एवढं चांगलं लाईव्ह टेलिकास्ट जे झाले, म्हणजे बाकीच्या खोल्याकडची स्पर्धा आपण नेहमी पाहतो, पण ऑक्शनच्या माध्यमातून झालेली ही पहिली भारतातली क्रिकेटची स्पर्धा आहे जिचा गाजाबाजा जगभर झालेला आहे. तिचं नाव आहे एनबी ट्रॉफी. वरती धापल्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख परत एकदा टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑक्शनची प्रक्रिया निश्चितप्रमाणे जी सुरू झाली आणि तदनंतर अगदी आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेचे वेध लागले गेले आपल्याला पाहायला मिळालेत. आणि थँक्यू एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून थँक्स टू चंदू सर आणि नरेश सर, त्याचबरोबर तुळवे मॅडम यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय ऑक्शनला खूप चांगल्या प्रकारची जबाबदारी पार पाडली गेली आणि स्पेशल थँक्स टू चंदू सर. थँक्यू सर. या दरम्यान चेंडू पूर्णपणे मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, उंची आहे, लांबी आहे का आहे, चेंडू पोचते मात्र सीमारेषेच्या बाहेर. एनबी ट्रॉफी छत्रधार चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. तिसरं षटक चालू असताना धापल्याकर धावसंख्या 21 आहे. 21 लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट 91 धावसंख्यांचं आहे. कमरुद्दीन तयार. या वेळेचा चेंडू इथे उजवेष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल. खराब चेंडू आहे. मराठीमध्ये याला वाईट असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये वाईड. ट आणि ड याच्यामधला हा फरक आहे. या ठिकाणी अजून एक कमेंट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आय एम नाव इन दुबई बट वॉचिंग एनबी ट्रॉफी. हॅट्स ऑफ द ऑर्गनायझर्स, ग्रेट विशेष फॉर ऑल टीम्स. थँक्यू. आणि या दरम्यान चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. रोहित सामने फ्रॉम दुबई यांच्या वतीने आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनापासून ठिकाणी स्वागत, हार्दिक स्वागत आहे. आणि चेंडू आपण पाहिलाय आणि कदाचित इथे स्वागत त्यांचं आणि इथं गोलंदाज स्वागत फलंदाजांनी केले. 4 रन चौकाराने. 26 रन, 1 विकेट नुकसान पार. कमरुद्दीन वरती थोडंसं आक्रमण वाढलं गेलंय आता शफिक शेख याच्याकडून. कॅप्टन आहे शफिक विक्रम वॉरियरचा. या दरम्यानचा चेंडू नो बॉलचा इशारा आहे. षटक संपायला तयार नाही. खराब चेंडू, नो बॉल. ही क्रिकेटची स्पर्धा खूप छान टुर्नामेंट चालू आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा फ्रॉम निखिल भंडारी. थँक्यू. विशेष म्हणजे पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो असेल तो फ्री हिट. ही क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. बिग हिट केलाय. फ्री हिटचा चेंडू आहे परंतु पाहायचंय तिथे झेल होणार का.
जेल या ठिकाणी होऊ शकला नाहीये. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दापलेकर धावसंख्या जी आहे ती आता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापलेकर धावसंख्या जी आहे ती 1 बाद 28 आणि या अगोदरच्या डावात सुद्धा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सुद्धा 28च होती. तीन षटकं संपली. चंदू सर माझ्या समोर निश्चितप्रमाणे जोडले गेलेले आहेत. चंदू सर इथं फ्री हिटचा चेंडू होता. त्याचबरोबर अगदी आपण पाहू इथे जेल फ्री हिटच्या चेंडूवरती सुटला गेलेला पाहायला मिळालाय. जेल होणं किंवा न होणं काय परिणाम पाहायला मिळतोय? तर नक्कीच आपण कमेंट्सकडे देखील जाऊयात. अतिशय सुंदर नियोजन एनबी ट्रॉफीचं. इंदापूर तालुका क्रिकेट व आरसीसी क्रिकेट क्लब बिग वन यांच्या वतीने देखील हार्दिक अभिनंदन. गणेश कांबळे यांच्याकडून या शुभेच्छा आलेल्या आहेत. एक वेगळा आविष्कार सादर करतात, परंतु मॅच ऑन आहे मी म्हणेल मनोजी, कारण 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले 3 षटकात जर पाहिलं तर थोडासा सावध पवित्रा घेतलाय. 28 विकेट एकच गेलेली आहे, 28 धावाही झाल्या आहेत. इकडे शफिक आणि सौरभ दळवी यांची पार्टनरशिप खूप महत्त्वाची असणार आहे. कुठपर्यंत ही पार्टनरशिप घेऊन जातात किंबहुना या पार्टनरशिपला ब्रेक कसा मिळेल त्यावर या मॅचचं गणित अवलंबून असणार आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुंदर अगदी खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. खेळाडूंना एक विनंती, याच्यानंतर अजून एक सामना आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीशी गती द्यावी लागेल. आता या सामन्यामध्ये अजून एक सामना यायचा बाकी आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. या दरम्यानचा चेंडू बॅटवरती आलाय आणि फलंदाज क्रमांक बाद होईल दुसरा. 2 मध्ये 29. सौरभ दळवीला परतावं लागले. 8 चेंडूंचा सामना केला, 8 वरती बाद झालाय. समीर जगतापला यश मिळालं. धनंजय बिनताडे यांनी मात्र सिंहाचा वाटा उचलला. बिग विकेट येताना पाहायला मिळते. आघाडीचा सौरभ दळवी या दरम्यान जो बाद झाला. यावेळेचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, उसळला. समीर जगताप निश्चितप्रमाणे चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज कोराम. खूपच छान टुर्नामेंट चालू आहे. मनोज सर, तुम्ही जिथे समालोचनासाठी असतात ती स्पर्धा बघायला मजाच वेगळी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि शुभेच्छा कोणाच्या आहेत तर शुभेच्छा राहुल गांधींच्या आहेत. अर्थात राहुल गांधी माझे मित्र आहेत. दाभाडकर धावसंख्या 30. अजून 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू अगदी सुरेख. या दरम्यान चेंडू अतिशय सुरेख. अंपर निश्चितप्रमाणे या दरम्यान खूप मोठा अपील. बिग विकेट आणि तिसऱ्या पंचांची मदत आहे. थँक्यू डिझाईन. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. चंदू सर, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. जी गोलंदाजी समीर जगताप निश्चितप्रमाणे करतोय त्याबद्दल काय बोलाल? दुसरं षटक ते आतापर्यंत टाकतात. केवळ 7 धावा खर्च केल्यात. की फॅक्टर मी मगाशी उल्लेख केला, कारण 91 म्हटलं तर आज 100च्या वरती देखील धावसंख्या होताना पाहायला मिळाल्या. पार्टनरशिप महत्त्वाची होती आणि जर का इकडे पार्टनरशिप ब्रेक होते, खूप मोठे यश या ठिकाणी म्हणावं लागेल. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. विकेट पार्टनरशिप होऊ न देणं हेच लक्ष असणार आहे या ठिकाणी स्वप्नीलभाऊ रोकडे या संघाचा. तर दुसऱ्या बाजूला विक्रम वॉरियर्सला पार्टनरशिपची गरज आहे, कारण 91 होण्यासारख्या त्या ग्राउंडवर. आणि चंदू सर, इथं जर विकेट सातत्याने जर पडत राहिले तर कदाचित संघ थोड्याशा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. इथं बाद झालाय शफिक शेख. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो जातोय त्याचं नाव आहे वसीम शेख. पलीकडच्या बाजूला कॅमेरामन आमचे शाहरुख शेख.
मनोज सरांचे आणखीन एक फॅन आहेत, त्यांचा उल्लेख करूयात. मनोज सर बिग फॅन, गणेश शिंदे फ्रॉम बेकराई नगर. वा, आज संपूर्णपणे मनोज सर खरोखर या समालोचकाचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्यातील एक समालोचक मित्र आहे. जुन्नर तालुक्यातील पारगाव सारख्या एका गावातून, छोट्याशा गावातून प्रगती करत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वाधिक महाराष्ट्रातील बीजी समालोचक कोण असतील तर त्यांचं नाव आहे मनोज बेल्लेकर सर. थँक्यू चंदू सर. गोलंदाज तयार असेल परत येतो गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान चेंडू पॉइंटला खेळलाय तिथे. ओ हो, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 नंबरचा टी शर्ट मात्र ज्याच्या पाठीवरती त्यांनी एकच धाव खर्च केली. धावप्रकार धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाईल. आणि विशेष म्हणजे समीर जगताप साठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. 2 षटकात फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट समीर जगतापने या दरम्यान ज्या मिळवलेल्या आहेत की ज्याची गोलंदाजी पाहता संघाला मिळालेला आहे धीर. त्याचं नाव आहे समीर. थोडंसं घाई करणं गरजेचं आहे. या ठिकाणी WS स्पोर्ट्स वडगाव शिरी यांच्याकडून सुद्धा खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. रायझिंग स्टेकर्स खूप छान नियोजन. अशी टुर्नामेंटने पुढे ओपनची टीम चांगली भेटेल पुण्याला. शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. खूप साऱ्या कमेंट्स आपल्याला जे येत आहेत त्या कमेंट्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण काय करतो याचा जो फीडबॅक मिळतो ना त्याच्यावर आपल्या पुढील वाटचालीसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. फीडबॅक सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो फीडबॅक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू संतोषजी नाणेकर. समीकरण एकदा आपण पाहूया. शेवटचे चेंडू जे शिल्लक राहणार आहेत ते अजून 24 आणि बनवायच्या 7. थोडी काही करा. पॅनलाइज केलं जाईल अन्यथा. आणि कमिटीने एकदा पॅनलाइज जर केलं त्याला कुठलाही गोष्टीचा पर्याय राहणार नाही. ऑप्शनच नाहीये. आणि तुम्ही कुठंच हे मैदानाच्या बाहेर अपील करू शकत नाही. समजून घ्या. गोलंदाज धनंजय विंताडे. ओ फ्लिक केलाय. चेंडू पाठवला जाईल मिड विकेटला. खिलाडी के मस्तक पे दस्तक. एनबी ट्रॉफीचा थरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. धनंजय विंताडेचं स्वागत केले वसीमने षटकाराने. इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख. थोडासा राईट झालेला चेंडू. इथे मात्र चेंडूची उंची समजू शकला नाही वसीम. डू ऑर डाय. संघर्ष करावा लागेल. यू वॉन्ट टू विन. आमचा जन्म हा जिंकण्यासाठी झालाय हे मात्र दाखवून द्यावं लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाहीये. मेहनत करावी लागेल. तुम्ही जो सराव केलाय सराव करत असताना शरीरावरती जो घाम आहे त्या घामाचं चीज करावं लागेल. या दरम्यान परत एकदा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावबाची संधी. डायरेक्ट हिट तर झालाय परंतु फलंदाज या ठिकाणी सुरक्षित असल्याचं पंच मात्र कळवतात. एक सिंगल आणि एका सिंगल 0 पॉईंट आपल्या पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावा संख्या 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण एकदा आपण पाहू. चेंडूचे बाकी राहिलेत 21 चेंडू बाकी आहेत आणि 53 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. मेहनत सगळ्यात महत्वाची आहे. कारण पाचशे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एसट्यांवरती निश्चितच अगदी आपण पाहतोय या ठिकाणी एसट्या ठीकठाक केल्या जात आहेत. तिसऱ्या पंचांचा मला वाटतं निर्णय यायचा बाकी राहिले म्हणून सामना कदाचित थांबलेला असावा. सगळ्या गोष्टी अगदी आवर्जून या ठिकाणी ज्या पाहिल्या जात आहेत. बिग हिट केलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन षटकार है.
सूरज कोराम याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा एक जबरदस्त फलंदाजी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली होती, तो सूरज या सामन्यात सुद्धा जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण असं म्हटलं जातं सूरजच्या बाबतीत हा चेंडू मात्र सूरज साठी मात्र अतिशय सुरेख होता. की असं म्हटलं जातं की बनना है तो आग बन राख बनने में कर रखा है, बनना है तो आग बन राख बनने में कर रखा है, हंसना है तो दूसरों को हंसा खुद हंसने में कर रखा है, और बनना है तो सूरज बन और सितारों में कर रखा है. एक चांगली कमेंट. बरोबर पहिले देखणं आणि जबरदस्त आयोजन नियोजन आहे. ही दरवर्षी क्रिकेटची स्पर्धा होत राहावी. टेनिस क्रिकेट फ्रॉम बारामतीचा हा सगळा फॅन फॉलो निश्चितप्रमाणे आपल्याला शुभेच्छा देतोय. त्यांचंही एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. इथं आपण पाहू 44 धावा झाल्यात, 5 षटकं संपलीत, 3 फलंदाज बाद आहे, 18 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत, 47 धावा बनवायच्या आहेत. 18ला 47. तसं पाहिलं तर विकेट यांच्याकडे आहेत, 7 विकेट अजूनही आहेत. आणि वसीम शेख म्हणा किंवा सूरज कोरम म्हणा, या दोघांकडे जबरदस्त क्षमता आहे. सूरज कोरमने 49 धावांची काय जबरदस्त खेळी केली होती, त्यामुळे त्यांच्याकडूनही आशा असतील. 47 धावांचं लक्ष मोठं वाटत असेल, परंतु विक्रम वॉरियर्स संघाकडे क्षमता आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये उत्कंठ वाढली जाणार आहे आणि या 3 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही होणार आहे. एका बाजूला स्वप्नील भाऊ रोकडे संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला विक्रम वॉरियर्स पाहायला मिळतोय. एनबी ट्रॉफीतील या 3 ओव्हर उत्कंठवर्धक असतील. अठरा चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 47. या आधाराचा चेंडू कॅपमध्ये खेळलाय. कलात्मक क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय. कलात्मक फटका आहे, 4 रन चौकार आहे. मला वेळ वाचणं गरजेचं राहील. या खेळाडूंना एक विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 4:15 ते 4:20 पर्यंत शेवटचा सामना सुरू करायचा, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. यानंतर एक शेवटचा सामना याचा बाकी राहिला. खूप सुंदर नियोजन आहे आणि नेत्रदीपक किट आहेत सर्व टीमचे. महत्वाचे कॅमेरा क्वालिटी अतिशय सुबक आहे. डीजे स्पोर्ट्स महादेव माळा बारामती यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अभिजितजी नलवडे दादांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. खूप छान छान कमेंट्स येतात सर, फीडबॅक. या दरम्यानचा चेंडू मिड विकेटला जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे चेंडू पोहोचलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार रन. आणि या 2 लागोपाठच्या मोठ्या बिगिटमुळे एक चौकार एका षटकाराच्या रूपाने धावफलकावरती धावासंख्या 54 तर झालेल्या पाहायला मिळाल्यात. पण आता चेंडू बाकी राहिले 16 आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 37 धावासंख्येचं लक्ष्य असलेलं जे बाकी राहिलेलं आहे. मेहनत करावी लागेल, कारण लक हा 2 अक्षरी शब्द आहे, भाग्य 2.5 अक्षरी शब्द आहे, नसीब 3 अक्षरी शब्द आहे, किस्मत 3.5 अक्षरी शब्द आहे, मेहनत 4 अक्षरी शब्द आहे. हे बाकीचे जे शब्द आहेत ना, 2 अक्षरी, 2.5 अक्षरी, 3 अक्षरी, 3.5 अक्षरी, या 4 अक्षरापुढे मात्र फिक्के आहेत. मेहनत घेतली तर तुम्हाला त्या मेहनतीची चीज होणार आहे, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मेहनत करतोय, फलंदाज करतोय, गोलंदाज करतोय आणि आमचे एनबी ट्रॉफीचे सगळे आयोजक कमिटी मात्र मेहनत घेत आहेत. सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू मात्र फाईन लेगला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर, फरार. एनबी ट्रॉफीचा थरार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. धावा फलकावरती धावासंख्या 58. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 15.
33 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. आणि इथे झेल झालाय डोक्याला हात लावला गेला होता सर. आता एसटी रक्षकाकडून जेल सुटला होता. राकेश फलंदाजी करताना सुद्धा राकेश झोपून फलंदाजी करत होता. जेल घेताना सुद्धा झोपूनच घेतोय. झोपून नाही, झोकून देणं याला सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. झुकून द्यावा लागतं. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू खेळलाय, 22 धावा निश्चितप्रमाणे त्यांनी आपल्या संघासाठी ज्या बनवलेल्या आहेत. आता जर समीकरण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते अजूनही 14 आणि 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 33 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. संघर्ष करावा लागेल. खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतोय कॅमेरामध्ये. अजून एक मात्र सुंदर अशी कमेंट आपल्यापर्यंत पोहोचली जाते. @tenniscricket.in लाईव्ह ही मला इंटरनॅशनल क्रिकेट सारखं वाटायला लवकरच वाटतंय. लवकरच संतोष सरनी लाईव्ह नाही टीव्हीला आणले पाहिजे. वा, ही कमेंट खूप छान होती. या कमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या. की फक्त युट्यूब पुरतं संतोष नाणेकर मर्यादित न राहता संतोष नाणेकरांचा चॅनल हा टीव्ही पर्यंत गेला पाहिजे. एखाद्या स्पोर्ट्स चॅनलला संतोष नाणेकरांनी मात्र लाईव्ह केलं पाहिजे. इतकं दर्जेदार काम आहे. थँक्स टू संतोषजी नाणेकर. ओ हो हो, इथे मात्र चेंडू समोरच्या बाजूला आहे. पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेहरा. गोलंदाजाचं नाव इकडे काय? सैफ अली खान आणि शाहरुख आहे. धावफलकावरती धावा संख्या 64. इथे चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. तिथे चेंडू अडवला जाईल. राकेशला नेहमीच कष्ट करावे लागले. आता सुद्धा खूप कष्ट घेतले, मेहनत घेतलेली. 65 वरती धावफलक, 4 फलंदाज बाद. उर्वरित चेंडू जे शिल्लक राहतील ते अजूनही 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा संख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा. 12 चेंडू 26 धावा. महत्वपूर्ण षटक राहिलं. ज्या षटकामध्ये अटॅक करायचं होतं त्याच षटकामध्ये जर पाहिलं तर धावा आल्यात आणि त्यामुळे मॅचचं पारडं झुकवण्याचा प्रयत्न राहिलाय. खूप छान, म्हणजे खूपच मस्त मॅच चालू आहे. मी पाकिस्तान आणि न्यूझीलंडची मॅच सोडून मी ही मॅच मात्र बघत आहे. साहिल भिकुले यांची मात्र जी कमेंट आहे की किती टेनिसवरती प्रेम आहे पहा. खास करून एनबी ट्रॉफीवरती त्यांचं खूप मोठं प्रेम आहे की नॅशनल लेवलचा मात्र सामना चालू असताना सुद्धा तीही क्रिकेटची स्पर्धा पाहतात. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. खूप चांगला संदेश इथं ऑनलाईन स्क्रीनवरती आला होता. शेवटच्या 12 चेंडू आणि 26 धावा. हा चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग सुद्धा दरम्यान जी दिली गेलेली आहे. 4 वाजून 14 मिनिटं झालेले. तुम्हाला 4 वाजून 20 मिनिटापर्यंत हा सामना संपवायचा आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. वेळ वाचणं गरजेचं आहे. धनंजय भिंताडे इथं गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागणार आहे. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू वेस्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. चेंडू खराब. स्ट्राईकला निलेश लोणकर आहे. नॉन स्ट्राईकच्या बाजूला सूरज कोराम आहे आणि धनंजय भिंताडे इथं गोलंदाजी मार्गावरती आहे. आणि पुण्यातील असणाऱ्या आमच्या पुणेकरांसाठी किंवा ऑनलाईन जो मित्रपरिवार जोडला गेलाय त्यांच्यासाठी मात्र ही 3 नावं नवीन नाही आहेत. ना निलेश लोणकर, ना सूरज कोराम, ना धनंजय भिंताडे. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू इथे बॅटवरती आणि इथे काय घडलंय? फलंदाज बाद. सूरज कोरामला परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा.
टर्निंग पॉईंट असेल मी म्हणेल, कारण या ठिकाणी महत्त्वाची विकेट आली आहे. सूरज कोरम मागील मॅचमध्ये नाबाद राहिले होते, 49 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये नाराज केले, थोडंसं 7 धावांवर रनआउट झालेत आणि इकडे सामन्याचं गणित बदलू शकतं. मॅचमध्ये येण्याची संधी मात्र या ठिकाणी स्वप्नील भाऊ रोकडे या संघाला देखील आहे. एक वाक्य नाराज बद्दल सांगितलं, त्याला जोडून एक वाक्य सांगेल. व्यासपीठावरती श्रीमंत छत्रपती शिवरायांची शिवप्रतिमा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो रोज सगळ्या तिची पूजा आणि दिवसाची सुरुवात. मी एक वाक्य नाराज वरून निश्चितप्रमाणे सांगतो, जे माझं वाक्य खूप फेमस आहे चंदू सर, की आयुष्यामध्ये आम्ही कधीच कोणावरती होत नाही नाराज. आम्ही आयुष्यामध्ये कधीच कोणावरती होत नाही नाराज. कारण का? कारण आमच्या पाठीचे आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. पलीकडच्या बाजूला खाकी वर्दीतील आमचे मित्र उपस्थित झालेले आहेत. प्रशांतजी गायकवाड चांगले क्रिकेटर आहेत आणि आज ते सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. नवीन फलंदाज राजू दिघे मैदानाच्या आतमध्ये तो पोहोचलेला आहे. पाहूया. फलंदाजी चांगली करून विजयाच्या बाजूने ओढणार नाही का बाजू, त्याचं नाव आहे राजू दिघे. आणि निलेश लोणकर 4 चेंडूमध्ये 7 धावा त्याने आतापर्यंत बनवले. चला समय वाचाईये, वेळ वाचणं गरजेचं राहिलं तर पॅनलच केलं जाईल. आणि जर शेवटच्या षटकामध्ये जर तुम्हाला इथे एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जर घ्यावा लागला तर त्याला जबाबदार फक्त क्षेत्ररक्षण करणारा संघच राहील. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख परंतु उजविष्टीच्या वाईट, खराब चेंडू आहे. 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्या. ग्रेट वर्क अक्षय सर, अक्षय चिवडे यांच्यासाठी मात्र कमेंट आहे. दिलदार भोसले यांच्या माध्यमातून कमेंट येताना पाहायला मिळते. या दरम्यानचा चेंडू यावेळेस अतिशय सुरेख या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. राजूच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 24 धावा. मनोज सर तुमचे फॅन आहेत, इथे मैदानात बसून सामने पाहताना अगदी इंटरनॅशनल लेवलचा फील येतोय. बिग फॅन मनोज सर. प्रथमेश माने होते. शेवटच्या 8 चेंडू आणि 24. 8 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या. 1-2 चेंडू जे बाकी आहेत, 2 चेंडूवरती एखाद्या तरी मोठा फटका आला तर सामन्याची रंगत मात्र वाढला जाणार आहे. बाफिया क्षेत्ररक्षणात धनंजय थोडासा बदल करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू इथे मात्र खेळला जाईल फाईन लेगच्या दिशेने. चेंडूने दिशा बदलली, जिथे क्षेत्ररक्षक होता महेश त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. एक सिंगलच्या रूपाने धावपलकर धावसंख्या 68. 7 चेंडू बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. नक्कीच आता या मॅच मध्ये महत्वाचा चेंडू तर हाच असेल. या बॉलवर किती रन येतात त्यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा या बॉलवर लागली असेल. 7 चेंडू 23. मॅच अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आली आहे आणि डू ऑर डाय स्थितीत सामना आहे. इथं तुम्ही या धावा रोखल्या बनवल्या तर तुमच्या संघाचं मात्र भवितव्य तुम्हाला कळणार आहे. जो संघ पराभूत होणार आहे मात्र त्या संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. पण बाहेर जाताना एक गोष्ट तितकीच खरी की तुम्हाला जी बोली लागलेली आहे ती अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. हे पहिल्यांदा असं घडलं गेलं की जी बोली तुम्हाला लागली गेली ती अमाऊंट त्या प्रत्येक प्लेअरला दिली जाते ना, चेकद्वारे कॅश आहे. हे सगळ्यात महत्वाचं. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू मात्र मिस्टम पाहायला मिळाला. बॅटवरती येऊ शकला नाहीये. इथे सगळ्यात मोठी विकेट आली. फलंदाज क्रमांक 6 बाद. एकाच निश्चितप्रमाणे हाताने ज्या बॅट फिरवली गेली त्यानंतर अगदी आपण पाहिलं इथं बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जी आहे ती टोटली 68. लॉस ऑफ 5 विकेट्स, 6 विकेट.
आणि आता जर अगदी आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू जे बाकी राहिले ते अजूनही 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी ज्या धावा बनवायच्या आहेत त्या 23 6 चेंडू आणि 23 धावा. इथे प्रशांत शुक्ला नवीन फलंदाज निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचला गेलाय. एक क्रिकेटची स्पर्धा त्याच्यामध्ये प्रशांत शुक्ला 1 चेंडू 2 धावसंख्येचं लक्ष असताना प्रशांत शुक्लाने खेळलेला एक सूर्यप्रकाशचा फटका लाईव्ह साठी tenniscricket.in होतो आणि तिथं कॅमेरामन नंदन घरत होता. बाकीचा किस्सा शाहरुखला माहिती आहे. तो हा प्रशांत शुक्ला 1 चेंडू 2 हा जो तो फलंदाज आहे आणि कॅमेरामन नंदन घरत होता. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय जोरदार खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख एक सिंगल आणि आता समीकरण आहे शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 22 धावा. विक्रम वॉरियर्स विरुद्ध स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय पूर्णपणे हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल प्रशांत शुक्ला बाद धक्का क्रमांक 7. प्रशांत शुक्ला शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालाय. चांगला झेल निश्चितप्रमाणे आपल्या नवीन फलंदाज या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उजवीष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅलन्स मात्र होऊ शकला नाही शरीराचा. बॅटमध्ये ताकद उतरू शकली नाही आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय तिथे एक सोपा झेल झाला. कुलदीपला मिळालेले यश आपल्याला जे पाहायला मिळतंय. समीकरण जर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी राहिले ते अजूनही 4 चेंडू आणि 22 धावा. इंटरनॅशनलचा फील येतोय लाईव्ह पाहताना. ग्रेट वर्क संदेश सर, अफजल सर अँड नाईस कॉमेंट्री बाय चंदू सर. सतीश झुंजुर्गे चंदू सरांसाठी सुद्धा चांगले कमेंट्स, ऑर्गनायझरसाठी मात्र चांगले कमेंट्स जे येत आहेत आणि ह्या कमेंट्स ऑनलाईन निश्चितप्रमाणे जे दिसल्या जात आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 20. यावेळेचा चेंडू अगदी असं मला वाटतं की कुलदीप धायबर आहे. मला असं वाटतं की हा चेंडू खेळताना अशा प्रकारची परिस्थिती होती की कुठंतरी मात्र शरीरावरती एखादी माशी बसावी ती मात्र हाताने झटकावी. अगदी तशा प्रकारचा फटका होता पण तो काय बॅटवरती आला नाही. परत एकदा चेंडू लॉंगॉनला खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल झालाय धक्का क्रमांक 8. स्पर्धेच्या निमित्ताने प्रशांतजी गायकवाड महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस त्याबरोबर महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस आदरणीय प्रदीपजी नैनेत, अनिल माळी, उद्योजक जुने दांडे खेळाडू आदरणीय किरणजी कड, सुभाषजी बिरदवडे हा सगळा मित्रपरिवार उपस्थित झाले. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख आणि हा सामना 19 धावसंख्येने स्वप्नील भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने जिंकला. टॉस साठी लगेच धनंजय धावत पडत चला टॉस करायचा लगेच. वेळ अजिबात आणि मॅच आता जी 7 ओव्हरची असणार आहे. 7 षटकांचा